तुम्हाला जीवनात टेन्शन मुक्त व्हायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण ऐका। जीवनात पुढे जायचं असेल तर बहिरे व्हा, कारण जास्तीत जास्त लोकांचं बोलणं हे मनोबल कमी करणारच असतं। जी व्यक्ती तुमच्या खऱ्या आणि बरोबर बोलण्याचा पण चुकीचा अर्थ काढते त्या व्यक्तीला सफाई देण्यामध्ये तुमचा वेळ वाया घालवू नका। या जगामध्ये हरलेल्या माणसाची आणि अडचणीत असलेल्या माणसाची कोणी मदत करत नाही, आणि एखादी व्यक्ती थोडी जरी सफल झाली, सक्सेसफुल झाली तरी त्याच्यावर कोणी आनंदी होत नाही। त्यामुळे स्वतःचे दुःख कधीही कोणाला सांगू नका आणि आपला आनंद कोणाच्या समोर देखील व्यक्त करू नका। हे ऐकायला जरी वाईट वाटत असले तरी हे सत्य आहे। ज्या व्यक्तीने आपल्या मनावर नियंत्रण मिळवलं त्याची सफलता देव कधीही थांबवत नाही। एक दिवस तुम्ही तक्रार वेळेविषयी नाही तर स्वतःविषयी कराल की एक सुंदर आयुष्य तुमच्या समोर होतं, पण तुम्ही दुनियादारी करण्यामध्ये व्यस्त राहिलात। ज्या माणसाला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आसपासच्या लोकांमध्ये सगळं वाईट आणि चुकीचं दिसतं तो माणूस कधीही आनंदी राहू शकत नाही। नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, कारण सोनाराचा कचरा हा बदामापेक्षा महाग असतो। जोपर्यंत तुम्ही समोरच्या व्यक्तीने तुम्हाला इज्जत द्यावी याची अपेक्षा करत राहाल तोपर्यंत तुमचा अपमान होत राहील। जोपर्यंत तुम्हाला वाटणार नाही की लोकांनी तुमची कदर करावी तोपर्यंत तुमची कदर करणार नाही। कोणत्याही चूक नसलेल्या माणसाला धोका देणं, त्याला मुद्दामून त्रास देणं हे सगळ्यात मोठं पाप आहे। तुम्ही तुमचं दुःख लोकांना सांगितलं तर लोक तुमच्यापासून दूर पळून जातील, कारण त्यांना माहित असतं जेवढं अशा माणसाच्या जवळ राहिलं तेवढं त्यांचं दुःख ऐकत बसावं लागतं, आणि तुम्ही सफल झालात तर लोकांना तेही आवडत नाही। हे जग मोठे विचित्र आहे। दुःखी माणसाची मदत करत नाहीत आणि सफल माणसाला खुश राहून देत नाहीत। स्वतःला असं कधीही बनवू नका की लोक तुमचा गैरफायदा घेतील। स्वतःला कधीही लाचार बनवू नका। तुम्हाला कसं बनायचं आहे हे तुमच्यावर आहे, नाहीतर कोणीही येईल आणि तुमचं मन तोडून जाईल। हे कलियुग अर्थ आणि कामाचं आहे। याचा अर्थ असा की आजच्या युगामध्ये लोक तुमच्या बरोबर ते नातं ठेवतील आणि तेव्हाच प्रेमाने बोलतील जेव्हा तुमच्याकडे काही काम असेल आणि तुमच्याकडून त्यांना पैसे मिळत राहतील। जी व्यक्ती स्वतःवर खुश नाही तर ती व्यक्ती जगातील कोणतेही सुख मिळालं तरी ती सुखी राहू शकणार नाही। मदत मागण्यासाठी तर सगळेच येतात, पण आपल्याला जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा मदत करणारा कोणीच नसतं। आपले लोक तर तेच असतात ज्यांना आपल्या दुःखाची जाणीव असते, नाहीतर विचारपूस रस्त्यावरून येणारे जाणारे लोक सुद्धा करत असतात। जर एखादी इच्छा पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो, राग वाढतो, आणि पूर्ण झाली तर लोभ वाढतो। त्यामुळे आयुष्यामध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये धैर्य ठेवणं श्रेष्ठ आहे। जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी चांगल्या गोष्टीचा विचार करता तेव्हा त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येतात, आणि हाच तर निसर्गाचा नियम आहे। ब्लेडची धार खूप जास्त असते पण ती झाडं कापू शकत नाही, कुऱ्हाड मजबूत असते पण केस कापू शकत नाही। त्याचप्रमाणे प्रत्येक माणूस त्यांच्या मधील गुणानुसार श्रेष्ठ असतो, म्हणून स्वतःची तुलना कधीही दुसऱ्यांबरोबर करू नका। मेहनतीचे फळ आणि अडचणीत उत्तर उशिरा का होईना पण नक्की मिळतं। अशा व्यक्तींच्या शक्तीचा कोणीही मुकाबला करू शकत नाही ज्याच्याजवळ सहनशक्ती आहे। आयुष्य जगताना मौन राहणं आवश्यक आहे, पण वेळ जेव्हा मर्यादित येते त्यावेळेस मात्र शस्त्र हातात घेणं जास्त गरजेचं असतं। लढण्याची ताकद तर प्रत्येकाजवळ असते, पण कोणाला जिंकणं आवडतं तर कोणाला नातं निभावणं आवडतं। मृत्यू आणि हसणं ही दोन शक्तिशाली उपकरणे आहेत। मृत्यू सगळ्या समस्या संपवण्याचा मार्ग आहे तर हसणं सगळ्या समस्या वाचवण्याचा मार्ग आहे। मन दुःखी असेल तर कधीही वाईट शब्द बोलू नका, कारण मन थोड्या वेळाने नीट होतं, पण एखादा बोललेला शब्द परत माघारी घेता येत नाही। बोलणारा माणूस विचार न करता काहीही बोलून जातो, पण कधीही हा विचार केला आहे का की ऐकणाऱ्याच्या मनाला काय त्रास होत असेल? नक्की विचार करा। बुद्धी तर प्रत्येकाजवळ असते, परंतु चालाकी करायची की इमानदारी करायची हे संस्कारावर अवलंबून असते। अहंकारामुळे सुद्धा बऱ्याच वेळा नाती तुटतात। प्रत्येक वेळी माणसाने केलेल्या चुकाचं हे कारण नसतं। हृदयापासून जे दिलं जातं ते हाताने देऊ शकत नाही, आणि जे मौन राहून बोलता येतं ते शब्दांनी कधीही बोलता येत नाही। जे लोक तुमच्या भावनेचा विचार करत नाही त्यांच्यापासून दूर जाणं चांगलं असतं। प्रत्येक जवळच्या माणसाला आपल्या मनातील गोष्ट सांगू नका, कारण आज जो माणूस तुमच्या बरोबर आहे उद्या तो तुमच्या विरोधात जाऊ शकतो। ज्या लोकांकडे चांगले विचार आणि चांगले संस्कार असतात त्यांना हातामध्ये जपमाळ पकडण्याची गरज नाही। असे चांगले विचार ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।